गिरनार पवित्र, शांत आणि दिव्य अनुभव देणारं एक पर्वत। तिथल्या 10,000 पायऱ्या केवळ चढाई नसून आत्म्याची गाढ सुटका आहे। मी तिथे एका अदृश्य सोबतीची उपस्थिती अनुभवली। ही कथा माझी, परंतु तुम्हाला तरीही ती तुमची ठरू शकते। काही प्रवास आपल्याला आपण ठरवत नाही, ते आपल्याला बोलावतात। गिरनार सारख्या जागेचं काहीतरी वेगळंच असतं। मी आयुष्यात एका मोठ्या मानसिक संघर्षातून जात होतो। सगळं होतं, पण आत रिकामेपण। तेव्हा कुणीतरी सांगितलं, गिरनार जा, उत्तर सापडेल। मी तसा गेलेलो उत्तर शोधायला। तयारी काही खास नव्हती, फक्त मनात एक ओढ आणि पाठीवर एक पिशवी आणि हृदयात एक प्रश्न, हे का करत आहे मी? पहाटे 4 वाजता गिरनारच्या पाया सुरू झाल्या। पहिल्या काही 100 पाया सहज गेल्या। हळूहळू शरीर सांगू लागलं, थांब। डोंगर वाढत होता, पण त्यापेक्षा जास्त वाढत होती माझी आतली गोंधळ। एवढ्यात मागे वळून पाहिलं। सूर्योदयाच्या प्रकाशात डोंगर सुंदर दिसत होता आणि वाटेवर एक म्हातारा उभा होता। त्याने फक्त डोळ्यांनी इशारा केला, चालत राहा। कळच नाही, पण त्या क्षणाने ऊर्जा दिली। असं वाटलं, कुणीतरी आहे सोबत। चढाई वाढत गेली, श्वास फुलायला लागला, पाय दुखायला लागले, पण मन थांबायला तयार नव्हतं। कशासाठी? हेच प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात। एवढ्यात एका पायरीवर बसून मी डोळे मिटले आणि मला जाणवलं, मी एकटा नाही। एखादं अस्तित्व, एक ऊर्जा। एका वळणावर मी खरंच थांबलो। शरीर साथ देईनासं झालं होतं, पाय थरथरत होते। तेव्हा मी हात जोडले आणि मनात म्हटलं, देवा, आता तुझ्यावर आहे। त्या क्षणी, खरं सांगतो, एका अदृश्य हाताने मला धरल्यासारखं वाटलं। माझं डोकं हलकं झालं, शरीरात परत बळ आलं। माझ्या पाठीवर कुणीतरी थोपलं, पण मागे पाहिलं, कोणीच नव्हतं। शेवटी मी शिखरावर पोहोचलो। गिरनारचा सर्वात उंच भाग, दत्तगुरूंचं स्थान। तिथं पोहोचल्यावर मी नुसता बसून राहिलो। काही बोललो नाही, काही मागितलं नाही, फक्त डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे, मुक्ततेचे होते। कळलं, हे चढणं बाह्य नव्हतं, ते माझ्या अंतरंगातलं होतं। जसा मी उतरण लागलो, तसा मी एक नवा मी घेऊन आलो। माझ्यातला अहंकार कुठंतरी मागे राहिला होता। जो प्रश्न घेऊन आलो होतो, त्याचं उत्तर पायात सापडलं नव्हतं, तर त्या अदृश्य स्पर्शात सापडलं होतं। तो हात कोणाचा होता? गुरूंचा? दत्तगुरूंचा? एखाद्या आत्म्याचा? ते आजही माहीत नाही, पण त्याने मला नव्याने जन्म दिला। मित्रांनो, गिरनार हे फक्त पर्वत नाही, तो एक गुरु आहे, एक शांत गुरु। 10,000 पायऱ्या चढताना आपण आपलं जुनं असणं मागे टाकतो आणि एक नवीन अंतरंग घेऊन खाली येतो। जर तुमच्या आयुष्यातही अशीच एक गोंधळलेली अवस्था असेल, तर गिरनार तुमचंही बोलावणं देईल। पाहिजे फक्त चालत राहायचं, कारण एखादा अदृश्य हात तुमच्याही खांद्यावर आपले अस्तित्व ठेवून म्हणतो, मी आहे, चिंता करू नकोस। जर हा अनुभव तुम्हाला स्पर्शून गेला असेल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आत्मिक प्रवासांसाठी आमच्याशी जोडलेले रहा। गिरनार तुमचं बोलावणं घेईल, फक्त ऐका आणि निघा। जय गुरुदेव। ओम दत्ताय नमः।